वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्ष यांनी 23 तारखेच्या पुकारलेल्या बंदाला नवापूर शहरातून 100% पाठिंबा. किरकोळ वाद वगळता नवापूर शहरातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये घेतला सहभाग. दिनांक 23 जुलै 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्य बंद राहील अशी भीमगर्जना केली होती. त्या अनुषंगाने भीमसैनिकांनी नवापूर शहर 100% बंद करीत आंदोलनात सहभागी झाले होते. दिल्ली येथील जंतर मंतर व संसद मार्गावर विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ तसेच नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी तसेच मित्र पक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असून आज सकाळपासून नवापूर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. काही व्यापारी बांधवांनी संभ्रम निर्माण झाल्याने दुकाने सुरू केली होती, परंतु वंचित बहुजन आघाडी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, मुस्लिम एकता असोसिएशन, सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन आदी समविचारी पक्षांचे कार्यकर्ते यांनी उर्वरित व्यापारी बांधवांना विनंती केली असता विनंतीला मान देऊन बंदमध्ये सहभागी झाले होते. नवापूर शहरातील गजबजलेला लाईट बाजार, महात्मा गांधी पुतळा परिसर, बस स्थानक परिसर येथे संपूर्ण बंद पाहायला मिळाला. नवापूर शहरातील व्यापारी बांधवांनी नवापूर पोलीस ठाण्यात बंदबाबत बैठक घेतली होती. त्यानुसार नवापूर शहर बंद करण्याचे नियोजन झाले होते, परंतु काही व्यापारी बांधवांना संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबद्दल व्यापारी बांधवाने आपले मनोगत प्रसार माध्यमांकडे व्यक्त केली आहे. नवापूर शहर 100% बंद केल्याने वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष उमेश पवार, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विक्की बिरहाडे, सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे राहुल शिरसाट यांनी आभार मानले. यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार, गृहरक्षक दल यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्ष यांनी 23 जुलै तारखेला पुकारलेल्या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष उमेश पवार, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड रामा गावित, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विक्की बिरहाडे, युवा प्रदेश सचिव योगेश राजपूत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जालम सिंग गावित, मुस्लिम एकता असोसिएशन पदाधिकारी, सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे राहुल शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष गोरख नगराडे, उपाध्यक्ष अजय चव्हाण, सचिव रमेश राजा किस्मत शेख, तालुका प्रवक्ते वसंत पिंढारकर, प्रसिद्ध प्रमुख रवींद्र मोरे, योगेश खैरनार, सुमित पवार, सागर बेडसे, धर्मा कुऱ्हाडे, संजय मावची आदींसह सर्व वंचित बहुजन आघाडीचे व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 23 जुलै आज बंदचे आवाहन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे सर्व माननीय प्रकाश आंबेडकर त्या बंदला नवापूरकरांनी अतिशय मोठा असा प्रतिसाद दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात बंद हा पाडण्यात आलेला आहे. काही क्षुल्लक ज्या आहेत म्हणजे अत्यावश्यक वस्तू त्या सुरू आहेत आणि जे काही दुकानं असतील, मोठे व्यापारी असतील, मार्केट असतील, हे बंद आहे. अतिशय नवापूरकरांनी मोठा आणि चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि हा प्रतिसाद ज्या मुलांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर लाठीकाठीचा हल्ला झाला किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्या विरोधात होता आणि लोकांनी तो विरोध दर्शवलेला आहे. म्हणून मी नवापूरकरांचे सगळ्यांचे वंचित बहुजन तालुका अध्यक्ष म्हणून आभार व्यक्त करतो. तसेच राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट, काँग्रेस पक्ष यांच्याकडून देखील आभार व्यक्त करतो, यांचेही आभार व्यक्त करतो. बाप पक्ष त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर जे काही संघटना आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्या संघटनाचे मी आभार व्यक्त करतो आणि आज बंद हे जे आहे ते सफल झालेले आहे. माननीय श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची जी हाक दिली होती आज, तर तो त्यांच्या अंतर्गत आम्ही नवापूर तालुका बंदची हाक दिली होती आणि ती पूर्णपणे आम्हाला बराचसा पुष्कळसा प्रतिसाद मिळालेला आहे. नवापूर बंद आहे, तर या बंदला ज्यांनी सहकार्य केलं, साथ दिली, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि ज्या पक्षांनी आम्हाला मदत केली त्यांचेही आभार मानतो. तसेच इथल्या व्यापारी संघटना, नागरिक यांचेही आभार मानतो. गोलो राजपूत, महाराष्ट्र राज्य युवक प्रदेश सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार. आज
वंचित आघाडीच्या बंदला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने नवापूर शहर बंदला आमच्या पूर्ण पाठिंबा आहे। आज नवापूर शहर पूर्णपणे बंदचा पालन करत आहे आणि आम्ही ते यशस्वी केलेलं आहे। आम्ही नवापूरकरांचे व नवापूर व्यापाऱ्यांचे सर्वस्व आभारी आहे की त्यांनी आमच्या बंदला पाठिंबा दिला। त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील आभार व्यक्त करतो, काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त करतो। त्यानंतर आम आदमी पक्ष असो यांनी देखील या बंदला पाठिंबा दिला आहे। म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही देखील बंदमध्ये सहभागी झालो आहे। जय हिंद, जय राष्ट्रवादी।